हॅलो नमस्कार मंडळी. तर हे आहे माझं गावचं घर. आता मगाशी मी तुम्हाला म्हणजे आधीच्या ज्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तर ते होतं माझ्या चुलत सासूबाईंचं घर. आता गावाला कोण नसल्यामुळं घरात सगळं बंद होतं. खाण्यापिण्याचे वांदे, झोपण्याचे वांदे, लाईट वगैरे कट केलेले, त्यामुळं पाणी वगैरे ह्या गोष्टी नाहीत. त्यामुळे मी चुलत सासूंकडे तेच राहिलेले. काम जे होतं 1 दिवसासाठी आले होते ते काम झालं. हा दुसऱ्या दिवशी सकाळचा ब्लॉग आहे. तर हे इकडं बघू शकता कुसळं गवत किती उगवलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न, जे इंस्टाग्रामवरती मला DM करतायत, जे आता नवीन फॉलोअर्स आहेत ते, की तुमची फॅमिलीमध्ये मला ओळख करून द्या. तर आता आम्ही मोठी आमची फॅमिली आहे पण लांब लांब राहतो. म्हणजे माझे दीर, माझी जाऊ मुंबईला राहते आणि माझी मोठी नणंद पण मुंबईला असते, बारकी नणंद सांगोला असते, मी सांगलीला असते, माझे मिस्टर गाडीवरती असतात. मिस्टर कधी कधी दिसतात, आमच्या स्वतःच्या गाड्या आहेत. माझे सासू सासरे जे आहेत ते नागपूरला असतात. तर त्यामुळे इथं गावाला कोणीच नाही, आपापल्या कामामध्ये सगळे आहेत. तर इथं आमची दाराच्या समोरच लागूनच एक 5-6 लिंबूची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत 4-5. पण गवत इतकं आलं की बस. तर आमचं गेल्या वेळेस प्लॅनिंग होते शेती करण्याचं, पण काही कारणास्तव ते रद्द झालं. आणि ह्याच्यामध्ये खाट टाकला होता त्यामुळं गवत भरपूर आलं. पाऊस चालू ह्या वर्षी छान झालं आहे पाऊस, त्यामुळं खूप छान असं गवत आले. तर हे लहानपणी आमच्यात ह्याची भाजी करायची, तर ते मला घावलं होतं. भरपूर घावले तर मी घरी घेऊन जाणार होते, पण ते मला 1-2च घावले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वस्तीवरची खूप लोक आमच्यातनं लिंबू वगैरे घेऊन जातात, त्यामुळं लिंबू पण काय थोडेसेच घावले, ते पण कच्चे कच्चेच तोडले. त्यानंतर खाली आमची त्यालाच लागून म्हणजे त्याच बागेमध्ये पेरूची बागमध्येच होते, तर तेही थोडीशी क्लिप दाखवली. आणि आंब्याची पण झाडं आहेत, काही मरून गेलेले आहेत आणि काय काय आहेत. तर इथं चिकू आहे, तर चिकूला पण अजून एक 10-15 दिवसात चिकू पण येतील सगळं. तर हा आहे आमचा गावचा व्ह्यू. आम्ही डोंगर पायथ्याशी राहतो, अशा पवनचक्क्या आहेत. खूप सुंदर गाव आहे. आणि हे आहे चुलत सासूबाईंचं घर. हे आहेत माझे चुलत दीर आणि त्यांच्या दारासमोरच हे सीताफळाचं झाड होतं, तर ते मला जाताना घेऊन जावा असं म्हणत होते. तर मी आलेली 4-5 सीताफळं घेतली. ते पलीकडचं जे घर दिसत आहे ते माझं घर आहे आणि ते अलीकडे राहतात असे 2 रानं सोडून. तर हे जे रान जे आहे ते पण आमच्या चुलत सासूबाई सासऱ्यांचे आहेत, दुसरे जे असतात कराडला त्यांचं आहे. सो असा माझा दिवस गेला. आणि तुम्हाला माझी जर्नी आवडत असेल, बघायला आवडत असतील, तर नक्कीच नेक्स्ट टाईम ज्यावेळेस सगळे आम्ही एकत्र येऊ त्या टायमिंगला सगळ्यांची ओळख करून देईन. माझे सासू सासरे किंवा जाऊ नणंद हे सगळे जेव्हा केव्हा आम्ही एकत्र येऊ. आता आपापल्या कामामध्ये सगळे गर्क आहेत. तर तुम्हाला व्हिडिओज असतील तर इंस्टाग्रामवरती पाहत असेल तर फॉलो करा, आणि यूट्यूबवरती जर पाहत असाल तर सबस्क्राईब करा, आणि बेलायकनही दाबा आणि लाईकही करा. सो मला त्याच्यामुळं थोडंसं मोटिवेशन्स मिळेल की रेग्युलर ब्लॉग टाकायचा. चला तर मग आता जाते मी सांगलीला. आता डायरेक्ट सांगलीमधूनच ब्लॉग दाखवीन. तर आता स्टॉप करते इथं. बाय.